मी कुवेतला जाणार आहे. अशा फालतू कामासाठी मी तुला एक पैसाही देणार नाही. तुम्ही फक्त मला एवढंच सांगा, मला पैसे देणार आहात का माझा हिस्सा? ह्याचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. तू लवकर मोठा हो माझा राजा, मग आपण दोघं मिळून याला मारूया. जर आम्ही त्या जागरला कापून टाकला तर तुला वाईट ना वाटणार? अरे तुझ्या दोस्तांनी मारून टाकला जागरला. मी याचा बदला नक्की घेईन. तो मोठा होऊन बापाच्या खुनाचा बदला घेईल. तू हो म्हणत असशील तर करतारा तुझा आधार होऊ शकतो. तू करतारा संग लग्न कर. गुरमीत, काय झालं रे? अरे खून केलाय त्याने. हे घे आई, आज तुझा बदला पूर्ण केला मी. माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण केलं. माझं कर्तव्य केलं मी. माझ्या बापाच्या खुनाचा बदला घेतला मी. मारून टाकला आज मी त्या नराधमाला. माझ्या बापाच्या खुनाचा बदला घेतला मी. मारून टाकला आज मी त्या नराधमाला. आपल्या नवऱ्याचा खुनी तर ती तुला आधीच समजते. आपल्या पोराच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी विष कालवेल ती. आणि तो मोठा होऊन बापाच्या खुनाचा बदला घेईल. तू लवकर मोठा हो माझा राजा, मग आपण दोघं मिळून याला मारूया. तुला याची किंमत मोजावी लागेल करताऱ्या. मी याचा बदला नक्की घेईन. माझ्या बापाच्या खुनाचा बदला घेतला मी. मारून टाकला आज मी त्या नराधमाला. तूच आहेस ना तो ज्याने मला विधवा केलं. मी एक एक क्षण एक एक वर्षासारखा काढलाय, फक्त याच दिवसाची वाट बघत की एक दिवस माझा मुलगा मोठा होईल आणि आपल्या बापाच्या खुन्याचा बदला घेईल. वहिनी, चिकू, हे काय करतेस तू? याच दिवसासाठी मी तुला मोठं केलं होतं. हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक. चिकू, चिकू, नाही बाळा. हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक.
हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक. आपल्या नवऱ्याचं खुनी तरती तुला आधीच समजते. आपल्या पोराच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी विष कालवेल ती. आणि तो मोठा होऊन बापाच्या खुनाचा बदला घेईल. तू लवकर मोठा हो माझ्या राजा, मग आपण दोघं मिळून याला मारूया. तुला याची किंमत मोजावी लागेल करतार्या. मी याचा बदला नक्की घेईन. हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक. अवतीभोवती र डोंगर झाडी मंदी माझी र सासूरवाडी. हाय माझी र सासूरवाडी. ए चाय बनव रे चांगला वेलदोडे घालून. हा आणि दूध घाल भरपूर, नाहीतर नुसता गरम पाण्याचा पूर. हा आपला ठरलेला धावा आहे भाऊ. इथं सगळ्यांना माहिती आहे आपण काय खातो पितो ते. इथून जेव्हा जातो ना तिथूनच पिऊन जातो. अरे तुमच्या बरोबरच बसून चहा पितो की एकत्र बसून चहा प्यायची मजाच और असते बघा. ते ड्रायव्हरचा चहा घेणार का? खरं तर मी पण एक ड्रायव्हर आहे तुमच्यासारखाच. शब्बास रे पट्ट्या, तू तर आपलं यारच आहे. मग कोणाची गाडी चालवतो तू? याआधी कुवेतला होतो मी, तिथे ट्रक चालवायचो. असं असं बघितलं नेमकं कसं तुम्हालाच भेटलो मी. अरे पोरा जरा चहा संग मिठाई पण घेऊन ये. नाही सरदारजी, मी गोड नाही खाणार. खरं तर मी एका महत्वाच्या कामाला चाललोय सोनपूर गावाला. जर ते काम पूर्ण झालं ना तर मीच तोंड गोड करेन तुमचं. अरे चालेल ना भाऊ, माणसाची नियत चांगली असली ना की समधी कामं झक्कास होत्यात. ठीक आहे, कसं निघालंय? वाहन नसलं तर माझ्या गाडीने चला माझ्या संग. गोमू संगतीन माझ्या तू येशील काय गोमू. अरे दोस्त तू तर काय बोलतच नाही. पुरी 7 वर्ष होतो मी कुवेतला सरदारजी. खूप मेहनत केली बघा तिथे. 18 तास ट्रक चालवायचो. पण तिकडे कुवेतमध्ये लढाई सुरू झाली. होतं नव्हतं ते सगळं लुटलं गेलं. घ्या भाऊ, तुमचं सोनपूर आलं. आपल्या नवऱ्याचं खुनी तरती तुला आधीच समजते. आपल्या पोराच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी विष कालवेल ती. आणि तो मोठा होऊन बापाच्या खुनाचा बदला घेईल. तुला याची किंमत मोजावी लागेल करतार्या. मी याचा बदला नक्की घेईन. हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक. करतार्या, तू इथे कशाला आलायस? बोलाव त्या सापाच्या पिल्लाला बाहेर. चाल तू एवढी वर्ष वाढवतेस निव्वळ मला मारण्यासाठी. खबरदार, खबरदार जर माझ्या मुलाला हात लावलास तर. नाही ए! नाही करतार्या. करतार्या, 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 करतार्या दरवाजा उघड. करतार्या, कोणी आहे का? कोणी आहे का? माझ्या मुलाला वाचवा. करतार्या, दरवाजा उघड. करतार्या, करतार्या दरवाजा उघड. कोणी आहे का?
माझा खून करणार होतीस ना तुझ्या पोराकडून, म्हणूनच वाढवलंस ना त्या सापाच्या पिल्लाला. कापून टाकलं मी त्या सापाचं पिल्लू. माहितीये मी तर यांची नावं पण ठेवली आहेत. काय नावं ठेवलेस तू, सांग बरं यांची. एकाचं नाव आहे काळू, एकाचं नाव आहे गोरू आणि एकाचं नाव आहे सोनू. आणि तुझं नाव काय? माझं नाव आहे जसप्रीत सिंग. जसप्रीत सिंग. जसप्रीत सिंग बरार. तुझ्या बाबांचं नाव काय? माझ्या आजोबांचं नाव आहे हरचंद सिंग. अरे तुझ्या वडिलांचं नाव काय? ते तर मरून गेले. आणि तुझ्या आईचं नाव काय? माझ्या आईचं नाव आहे कुलवंत कौर. तुझं नाव काय सांगितलंस तू? मी सांगितलं ना, माझं नाव आहे जसप्रीत सिंग बरार. तुला घरी काय म्हणतात सगळे? मला घरी सगळे बोलवतात चिकू.
अरे अरे थांब, अरे थांब पोरा थांब, अरे थांब ऐक माझं, अरे थांब जरा, अरे थांब पोरा, पोरा थांब रे, थांब थांब थांब. चिकू याच दिवसासाठी मी तुला मोठं केलं होतं. हाच आहे तुझ्या बापाचा मारेकरी. मारून टाक याला, मारून टाक. तुला भीती नाही वाटत? कशाची? या या तलवारीची नाही, आणि माझी? मी तर कोणालाच नाही घाबरत. आणि जर मी तुला मारून टाकलं तर? तर मग मी माझ्या काकाला तुमचं नाव सांगेन. काका? कुठे आहे तुझा काका? आई म्हणते माझा एक वाघासारखा काका आहे, करतारा. कुणी मला हात जरी लावला तर तो त्याचा जीव घेईल, समजलं? आई म्हणते काका माझ्यावर खूप प्रेम करतो. ही कथा रक्त या शब्दाच्या अवतीभोवती फिरत राहते आणि रक्त या शब्दाला या दोन अर्थांनी वापरलाय, जी एक खूपच रोमांचक गोष्ट आहे. रक्त हा शब्द आपण नातं या अर्थाने वापरतो, जसं की रक्ताची नाती असतात, म्हणजे तो मुलगा कर्ताराच्या भावाचा मुलगा आहे. आणि दुसरीकडे रक्त म्हणजे खून करणं असंही म्हणतो, ज्यामध्ये एक माणूस दुसऱ्या कोणा माणसाचं रक्त सांडतो, त्याचबरोबर त्याच्या भावना आणि नात्यांचाही खून करतो. जसं की कर्तारा या कथेत त्याच्या भावाच्या मुलाचा खून करू इच्छितो, पण तसं करू शकत नाही. मी ही कथा लिहून आता जवळजवळ 4 दशकं होऊन गेली आणि मला खरंच खूप समाधान वाटतंय की आजही ही कथा जेव्हा वाचक वाचतात, कोणी पहिल्यांदा वाचत असतं, कोणी दुसऱ्यांदा, कोणी तिसऱ्यांदा, आणि दरवेळी ही कथा त्यांच्या मनाला अगदी स्पर्शून जाते, वाचकांना अगदी हेलावून टाकते. आता या कथेचा वाचक वर्ग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. मी आशा करतो की नव्या वाचकांच्या मनालाही ही कथा अगदी स्पर्शून जाईल. धन्यवाद.